मराठी कलाविश्वात 2025 मध्ये बऱ्याच कलाकारांनी लग्नगाठ बांधली. प्रत्येक कलाकाराचं लग्न वेगळ्या पद्धतीत, वेगळ्या शैलीत आणि आकर्षक होतं. नमस्कार मंडळी, मी प्राची मांजरेकर आणि आज आपण जाणून घेऊयात कोणत्या कलाकारांनी या वर्षी लग्नगाठ बांधली. सूरज चव्हाण आणि संजना गोफणे. रील स्टार आणि बिग बॉस फेम सूरज चव्हाण आणि संजना गोफणेचा 29 नोव्हेंबरला विवाह सोहळा पार पडला. सूरज आता गोफणे परिवाराचा जावई झाला आहे. संजना आणि सूरज यांचं लव्ह मॅरेज आहे, तर सूरज आणि संजना एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. संजना सूरजच्या चुलत मामाची मुलगी आहे आणि लग्नाआधी सुद्धा ते अनेक रील्स बनवायचे आणि लग्नानंतर त्यांच्या अनेक रील्स व्हायरल व्हायला लागल्या. तेजस्विनी लोणारी आणि समाधान सरवणकर. अभिनेत्री तेजस्विनी लोणारी आणि समाधान सरवणकर यांचं लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात मुंबईत पार पडला. शिवसेना ठाकरे गटाचे नेते सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर यांच्याशी तिने 4 डिसेंबरला लग्नगाठ बांधली. त्यानंतरची जोडी आहे प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज खुटवड यांची. स्वराज्य रक्षक संभाजी फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने शंभूराज खुटवड यांच्याशी लग्नगाठ बांधली. प्राजक्ता आता खुटवड घराण्यांची सुनबाई झाली आहे. दादा ते नवरापर्यंतचा प्रवास या दोघांनी गाठला आहे. यांची लव्ह स्टोरी एका फिल्म पेक्षा कमी नाही आहे. प्राजक्ता आणि शंभूराज यांची भेट एका अपघातादरम्यान झाली. अपघातानंतर दोघांचं बोलणं सुरू झालं. सुरुवातीला प्राजक्ता शंभूराजला दादा असं म्हणायची, पण नंतर नंतर यांची मैत्री वाढत गेली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. सुरुवातीला प्राजक्ताने लग्नाचा प्रस्ताव नाकारला, परंतु शंभूराज आणि घरच्यांच्या पाठिंब्यामुळे तिने अखेर शंभूराजला होकार दिला. त्यानंतरची जोडी आहे पूजा बिरारी आणि सोहम बांदेकर यांची. महाराष्ट्राचे लाडके भाऊजी म्हणून ओळखले जाणारे अभिनेते आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा लाडका मुलगा सोहम बांदेकर याने मराठी अभिनेत्री पूजा बिरारी हिच्याशी 2 डिसेंबर रोजी लोणावळ्यात मोठ्या थाटामाटात विवाह बंधनात अडकलेत. या विवाह सोहळ्यात मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक नामवंत कलाकार आले होते. दोघांच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर जोरदार रंगली होती. पूजा बिरारी सध्या स्टार प्रवाहावरील येड लागलं प्रेमाचं या मालिकेत काम करते, तर सोहम सध्या त्यांचे प्रोडक्शन हाऊस सांभाळतोय. त्यानंतरची जोडी आहे भाग्यश्री नाल्वे आणि उदय कुंदप यांची. कुंकू टिकली आणि टॅटू फेम भाग्यश्री नाल्वेने 2 डिसेंबरला उदय कुंदप यांच्याशी लग्नगाठ बांधली. भाग्यश्री नाल्वेचा नवरा हा डॉक्टर आहे. सारंग आणि पॉला. भाडीपा फेम आणि उत्तम मराठी अभिनेता सारंग साठेने त्याच्या लॉंग टर्म गर्लफ्रेंड पॉलाशी 28 सप्टेंबरला कॅनडामध्ये लग्नगाठ बांधली. विशेष म्हणजे सारंग आणि पॉला गेली तब्बल 12 वर्ष लिव्हिंग रिलेशनशिप मध्ये एकत्र राहत होते. 12 वर्षाच्या प्रवासानंतर अखेर हे नातं त्याने विवाह बंधनात केलं. दोघांची पहिली भेट 2012 साली टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये झाली होती. एका पार्टी दरम्यान त्यांची ओळख झाली होती आणि तेव्हाही केवळ हे 2 ते 3 मिनिटच बोलले असते. पण या छोट्या भेटीनंतर त्यांच्या आयुष्यात एक वेगळंच वळण दिलं. या भेटीनंतर तब्बल 1 वर्षांनी सारंग आणि पॉला पुन्हा पुण्यात भेटले. सारंग एका फिल्मसाठी काम करायला तो पुण्यात आला होता, तर त्या काळात पॉला ही स्कॉलरशिप आणि कॉलेजच्या निमित्ताने भारतात तिसऱ्यांदा आली होती व याआधीही ती 2 ते 3 वेळा भारतात येऊन गेली होती. मात्र यावेळी झालेल्या भेटीनंतर दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतरची जोडी आहे अक्षय केळकर आणि साधना. बिग बॉस फेम अक्षय केळकर आणि साधना काकडकर यांनी 9 मेला लग्न केले. अक्षय आणि साधना जवळपास 10 वर्ष रिलेशनशिप मध्ये होते आणि त्यानंतर त्यांनी लग्नगाठ बांधली. त्यानंतरची जोडी आहे अंकिता वालावलकर आणि कुणाल भगत यांची. कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर संगीत दिग्दर्शक कुणाल भगत यांच्याशी तिने 16 फेब्रुवारीला लग्नगाठ बांधली. यांची पहिली भेट ही एका फिल्म फेअर अवॉर्डला झाली होती. या अवॉर्ड शोचं सूत्रसंचालन अंकिता करत होती, तर या सोहळ्यात कुणाल भगत यांना पुरस्कार मिळाला. याच कार्यक्रमात त्यांची ओळख झाली आणि पुढे हळूहळू मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. अक्षर कोठारी आणि सारिका. लक्ष्मीच्या पावलांनी फेम अभिनेता अक्षर कोठारीने आपल्या पहिल्या क्रशशी म्हणजेच बालमैत्रिणीशी म्हणजेच सारिका कारखानीशी 20 जूनला लग्नगाठ बांधली आणि त्यांनी त्यांच्या लग्नाच्या फोटोजला बचपन का प्यार असे कॅप्शन दिले आहे. त्यानंतरची जोडी आहे निमेश कुलकर्णी आणि कोमल भास्कर यांची.
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम निमेश कुलकर्णी आणि कोमल भास्कर यांची पहिली भेट 2019 मध्ये एका एकांकिकेच्या वेळी कॉमन मैत्रिणींमुळे झाली होती. हळूहळू दोघांमध्ये संवाद वाढला आणि मैत्री झाली आणि मग ते दोघं प्रेमात पडले. आणि 6 वर्षाच्या डेटिंग नंतर अखेर निमेश कुलकर्णी याने कोमल भास्करशी 5 डिसेंबरला लग्नगाठ बांधली. त्यानंतरची जोडी आहे मेघन जाधव आणि अनुष्का पिंपुटकरची. मेघन जाधव आणि अनुष्का पिंपुटकर यांची भेट रंग माझा वेगळा या मालिकेच्या सेटवर झाली. तिथेच त्यांची चांगली मैत्री झाली आणि ओळख पण झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि अखेर 16 नोव्हेंबरला दोघांनी लग्न केले. आता अनुष्का आणि मेघन यांनी दोघांनी मिळून एक स्टार्टअप सुरू केलाय. मॅरी अँड एडॉर या नावाने दोघांनी फोटोग्राफीचा व्यवसाय सुरू केला आणि सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली. शिवानी सोनार आणि अंबर गणपुळे शिवानी सोनार आणि अंबर गणपुळे यांनी 21 जानेवारीला लग्न केले. यांची ओळख पण एका कॉमन मित्रां थ्रू झाली होती. हळूहळू मैत्री झाली आणि मग प्रेमात पडले आणि अखेर 21 जानेवारीला दोघांनी लग्न केले. तर या कलाकारांनी फेम ते फेऱ्यांपर्यंत 2025 हे वर्ष चांगलंच गाजवलंय. अशा एंटरटेनमेंट बातम्यांच्या अपडेटसाठी सकाळ प्रीमियर फॉलो करायला विसरू नका.